नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। बायप संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भरत काकडे यांची रमाकांत डेरे यांच्या प्रदर्शन दालनाला भेट। बायप या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भरत काकडे यांनी नुकतेच ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ रमाकांत डेरे यांच्या राजूर येथील गारगोटी संग्रहालय तसेच जुन्या काळातील नाणी व पोस्टाची तिकिटे तसेच निसर्गातील विविध आकार असलेल्या लाकडांच्या प्रदर्शन दालनाला भेट दिली। दगडांचा देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तसेच चंदन लागवडीला राजश्री मिळवून देणारे ज्येष्ठ शेती तज्ज्ञ रमाकांत डेरे गेली 5 ते 6 दशकं विविध क्षेत्रात आपली सेवा देत आहेत। शेतकऱ्यांचे व आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेले रमाकांत डेरे यांच्याकडे विविध क्षेत्रातील मान्यवर भेटी देत असतात। सावरकुटे या आदिवासी बहुल गावातील फळबाग लागवडीचा प्रयोग देशभर गाजलाय। नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापर करून जीवनमान उंचवण्यासाठी फळबाग लागवडीतून स्थायी रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांनी उभं केलेलं मॉडेल सर्वश्रुत आहे। चंदन शेतीच्या माध्यमाने हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पर्यावरणपूरक शेतीचा मार्ग त्यांनी दाखवला आहे। चंदनाला शेती प्रकारामध्ये समाविष्ट करण्यासाठी शासन दरबारी त्यांनी केलेला सत्याग्रह सर्वांना माहिती आहे। खाजगी मालकीच्या जमिनीत चंदन लागवड करून त्याची नोंद सातबारावर घेता येते। हे केवळ रमाकांत डेरे यांच्या प्रयत्नातून शक्य झालंय। रमाकांत डेरे यांचा जगभर मित्र परिवार विस्तारलाय। या मित्रांच्या माध्यमातून जमा केलेले विविध देशातील पोस्टाची तिकिटे, चलनात असलेली व नसलेली विविध आकाराची नाणी, निसर्गात सापडलेले विविध आकारांचे दगड व गारगोटी, जंगलातील लाकडांचे विविध प्रकार व आकार, सागापासून बनवलेलं भव्य दिव्य फर्निचर, जुन्या काळातील पुस्तके व नियतकालिके यांचा मोठा संग्रह त्यांचा राजूर येथील दालनात पाहायला मिळतो। बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून श्री डेरे यांचा सर्वांना परिचय। त्यांच्या कार्याची दखल घेत डॉक्टर भरत काकडे यांनी त्यांची राजूर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे विविध प्रयोग समजावून घेतले। समाजाप्रती असलेले त्यांचे विचार व कार्य सुमारे 2 तास वेळ देऊन जवळून पाहिलं। संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये डेरे यांनी केलेले विविध प्रयोग सामावून घेण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय। पुन्हा एकदा प्रत्यक्ष शेतावर केलेले प्रयोग पाहण्यासाठी येण्याचं आश्वासन देऊन त्यांनी राजूरकरांचा व डेरे यांच्यासह त्यांच्या परिवाराचा निरोप घेतलाय। सुराज्य मराठी नेटवर्ककरिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।